हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर माझ्या मित्राला मी बोललो होतो की भाई इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वगैरे करतो आहे. तर म्हणजे अजून काय आयडिया देशील तर विचार, म्हणजे मला विचार करून सांग. का तो म्हणला की भाई इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज म्हणजे तो नेमका कोणत्या प्रकारचे व्हिडिओ टाकणार आहेस. मी म्हणलं कोणत्या प्रकारचे म्हणजे यार म्हणलं सगळ्याच प्रकारचे टाकायला म्हणलं मी. की म्हणलं एक म्हणजे कोणता टॉपिक घेतं म्हणतो की म्हणजे तू इन्फॉर्मेशन कशाची देणार आहेस. म्हणलं यार असं मी काय ठरवलं नाही म्हणलं. कारण बेसिकली विषय असा म्हणलं की एक जर टॉपिक ठरला किंवा एक नीश जर पकडली मी, तर मला असं वाटतं की मी चांगल्या प्रकारे व्हिडिओ देऊ शकतो. बट जर वेगवेगळ्या टाईपचे व्हिडिओज वगैरे करायला लागलो, म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेगवेगळ्या टाईपचे, कशाचीही इन्फॉर्मेशन म्हणजे असं लिमिट नाही आहे की मी ह्याची इन्फॉर्मेशन ह्याची देणार नाही. A to Z इन्फॉर्मेशन जर मी देत असेल तर म्हटलं माझ्यासाठी ते बेनिफिशियल असं आहे की म्हणजे एका जॉनरचे किंवा एका टाईपचे लोक मला फॉलो नाही करणार, मला सगळे लोक सबस्क्राईब करतील. कारण की त्यांना प्रत्येकाला वेगवेगळी इन्फॉर्मेशन भेटली. मग ती एंटरटेनमेंटची असो, मूवीजची असो, त्याच्यानंतर हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन असो किंवा जगात काय चाललं आहे याच्याबद्दल माहिती असो, कशाबद्दलसुद्धा. की म्हणजे मी जर इन्फॉर्मेशन देतो तर ते सगळ्यांना आवडेल. म्हणजे मी कोणती पण इन्फॉर्मेशन दिली तरीसुद्धा. त्यामुळे मग असं माझं चालू आहे की भाई मी व्हेरियस टाईप ऑफ इन्फॉर्मेशन घेईन. आणि तुम्हीसुद्धा जर करत असाल तर व्हेरियस टाईप ऑफ इन्फॉर्मेशन घ्या. म्हणजे स्टार्टिंगला तुम्ही एक टॉपिक नका पकडू की मी हिस्टॉरिकलच इन्फॉर्मेशन देईन किंवा जगात काय चाललं मी ह्याच्याबद्दलच सांगेन किंवा डेली न्यूज काय चालते मी त्याच्याबद्दलच सांगेन. स्टार्टिंग करताना तुम्ही जितकं होईल तितकं आणि जसं होईल तसं तुमच्या परीनं सगळे टॉपिक्स ट्राय करा, जेणेकरून तुम्हाला कोणत्या टॉपिकमध्ये एक सपोर्ट भेटतो आहे ते टॉपिक जास्त काय म्हणतात, ते टॉपिक जास्त तुम्ही तयार करा. आणि ज्या टॉपिकला तुम्हाला सपोर्ट नाही भेटला, नॉर्मल भेटला, तो टॉपिक पण करा, बट कमी प्रमाणात करा. जेणेकरून कसं आहे, तुम्हाला सांगू नाही शकत की तुम्ही ह्या टॉपिकवर करताय व्हिडिओ, तुम्ही त्याच्याला ह्या टॉपिकवर व्हिडिओ सक्सेस होईल आणि त्याच्यानंतर परवा ह्या टॉपिकवर व्हिडिओ सक्सेस होईल. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही थोडंफार विचार करून वगैरे त्यानंतरच डिसिजन घ्या की तुम्हाला कोणता टॉपिक निवडायचा आहे. जर सगळेच टॉपिक निवडायचे असेल तर निवडू शकता. पण विचार असा की जर तुम्हाला त्या माहिती देताना तुम्हाला काय वाटत असेल, अरे यार ही इन्फॉर्मेशन कशी मी कालच हिस्टॉरिकल दिली, आजची कशी देऊ, तर मग तुम्ही काय करा की जेवढं होईल तेवढं सगळ्या टॉपिकवर व्हिडिओ करा, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस पर होईल. उद्याच्याला समजा तुम्हाला चान्स आला की कुठं मला वेगळ्या टाईपची इन्फॉर्मेशन द्या वाटली, तर तुम्हाला प्रॅक्टिसची गरज नसली पाहिजे, तुम्हाला आलं पाहिजे ते. त्यामुळे ठीक आहे.